दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना. अनिकेत तयार आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर जायगाव संघाची दमदार सुरुवात. गौरवच्या पाठमधून चेंडू सीमापार 4. पाठमधून पाहायला मिळाला आणि जायगावचं अकाउंट ओपन झालं 4 धावेने. 5 षटकांची लढत. अनिकेतला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. अनिकेत शिंगोळे. या गोलंदाजाची गोलंदाजी कशा प्रकारे होईल. संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे. एष्ट्यांना चिटकून कामकाज पाहत असताना विनायक खाटेकरेला आपण पाहतोय. इथे टाकलेला हा चेंडू पॅटची एज. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा सामना मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. भालुक बी आणि त्यांना फाईट करेल नांदगाव. मिड इनिंगमध्ये टॉस होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. टीम भालुक बी आणि नांदगाव. धापलकावर स्ट्रायकर एंडवर मयूर या खेळाडूला आपण पाहतायत. जायगाव गावची रन मशीन. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. अनिकेत शिंगोले. शॉट ऑफ लेंथ. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. मैदानामध्ये जर पाहिलं तर स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. इन ॲक्शनमध्ये विनायक आहे. इन ॲक्शनमध्ये विपुलला देखील आपण पाहू शकाल. आज या खेळाडूंवर देखील खूप मोठी जिम्मेदारी आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत या खेळाडूला आपण पाहतोय. त्याची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 6 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये मार्गस्थ असताना पहिला बॉल चौकार. दुसऱ्या बॉलवर सिंगल. तिसऱ्याही बॉलवर सिंगल येताना पाहायला मिळाली. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. एष्टी रक्षण खराब आहे. विनायकचा पंचांचा इशारा पाहायचा. बाईच 4 धावा. चौकाराच्या मदतीने 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. धापलकावर आपण पाहतायत. गोलंदाज तयार आहेत. अनिकेत. अनिकेतचा बॉल अडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. चेंडू चांगला राहिला. ते डॉट बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. जायगावची चांगली सुरुवात आहे. दुसऱ्या बाजूला गावदेवी खाटेगर हा संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. तिसरा संघ खाटेगर गावचा खेळतोय. एक संघ पराभूत झाला आणि एक संघ बक्षीस पात्र फेरीत. तर आज तिसरा संघ इन ॲक्शनमध्ये. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धापलकावर धावसंख्या 10 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. टीम जायगाव संधी देव्या DJ. डाऊन द बॉल फिल्डर चांगला झेल पकडलाय. मयूरला परतावा लागता. पहिला धक्का टीम जायगावला.
रोहितची आणि तितकाच चांगला झेल विपुलने टिपला. हा पहिला धक्का जायगाव टीमला. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर चेतन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत, व्हाईस ऑफ घारिवली कल्याण रोशनजी संते सर यांचंही शुभागमन होत आहे. त्यांचंही करूया वेलकम. या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वर्गीय विराज स्मृती मोर्या प्रतिष्ठान खाटेकर आयोजित ही क्रीडा स्पर्धा 6व्या पर्वामध्ये आपण पाहतायत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चेतन या खेळाडूचा राहिलाय. चांगलीच गोलंदाजी मैदानामध्ये करतोय रोहित. दुसरा बॉल इथे निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी खाटेकर त्यांच्या विपक्ष जायगाव हा सामना मैदानामध्ये रंगत असताना सकाळच्या सत्रातील हा पहिलाच सामना. यानंतर भालुक त्यांच्या विपक्ष नांदगाव इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे टाकलेला बॉल बॅटची एज, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत आणि पाहता पाहता एक सिंगल धाव या बॉलवर येईल. एक सिंगल धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती 11 या धावसंख्येवर. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला. ते दुसरं रोहित यांना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं फटका इथे खेळलाय. तो गौरव या खेळाडूने. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, तोपर्यंत संधी होती 2 धावांची. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोचेल ती 13 या धावसंख्येवर. या टीममध्ये देवीदास आहे, या टीममध्ये विपुल आहे, विनायक काटेकर आहे, कुमार सारखा हार्ड हिटर आहे, अनिकेत आहे. एक चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते. आज त्या संघाची कामगिरी कशी होते ते पाहायचं. दुसऱ्या बाजूला जायगाव. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आलेत कुमार बॉलवर. क्षेत्ररक्षण चांगलं आहे कुमार या खेळाडूचं. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 14 धावा. टीम जायगाव टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग करत असताना P2चं हे षटक आहे. मैदानामध्ये कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. रोहित गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू वेग चांगला आहे, परंतु नियंत्रण नाही. आपण सागर कापडी सर यांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर रोहित. रोहितचा हा चेंडू सुंदररित्या हाताळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 15. संधी देवा डीजेला. आलेत आता गोलंदाजी मार्कवर. आज विशालची कामगिरी कशी होते ते पाहायचं. कालच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये निखिलने घर केलंय. आज त्याचाच बंधू आहे विशाल, त्याची कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. धावफलकावर धावसंख्या 15 धावा आहेत. रिव्हर्स खेळले, तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. मिसफील्ड. चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळपास आहे. तिथे क्षेत्ररक्षण विपुलचं बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झालेली मिस्टेक आपण पाहिली, तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आहेत. गौरवच्या बॅटमधून 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 17 धावा ज्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 17 रन ऑन द बोर्ड. 17 धावा. इथे टाकलेला हा चेंडू यष्टीरक्षण इथे खराब राहिलाय. पडझड सध्याच्या घडीला चालू आहे. जय गायकर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. लगातार 2 बॉलवर 30 परिस्थिती पाहायला मिळाली जय गायकर या खेळाडूची.
संघाची धावसंख्या धावपलकावर 18, षटक क्रमांक 3 मैदानामध्ये विशाल भोईरला पाहतोय आपण. विशालचा बॉल अडव्या बॅटनं सुंदर फटका, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मिसफील्ड. सध्याच्या घडीला काय करतायत खेळाडू. 2 धावा याही बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 20 ऑन द बोर्ड. टीम जायगाव 20 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला ते 3रं. विशालचा बॉल हळवार पद्धतीने खेळलाय. चेतन या खेळाडूने तिथे सिंगल येताना पाहायला मिळते. महेश येत आहेत बॉलवर. महेशचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती 21 या धावसंख्येवर. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला गोलंदाज तयार आहेत. ते कामगिरी कशा प्रकारे होईल तेही आपल्याला पाहायचं. विशाल समोर, सलामीचा बॅटर गौरव. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा पाहायचा. इथे लेग बायच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावपलकावर 22 धावा. शर्मा यांची ड्रिंक ट्रॉली बाहेर आली. काय मैदानात जातो वेगाने आणि काय बाहेर येतो. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे गणेश शर्माचं. खूप मेहनत घेतो या क्रीडा स्पर्धेसाठी गणेश शर्मा. विपुल आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. एक दर्जेदार ऑलराऊंडर गावदेवी खाटेकरचा विपुल, त्याला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू डॉट आहे विपुलचा. धावपलक स्थिर आहे. धावपलकावर 22 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जास्तीत जास्त धावा इथे तुम्हाला बनवाव्या लागतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला विपुल यांना आपण पाहतो. इथे राखलेला हा चेंडू, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, वाईल्ड बॉल. जबरदस्त टोल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय तो गौरवच्या बॅटमधून. 6 धावा. त्याला 29 धावा टीम जायगावच्या. एक चांगला फटका विपुलच्या विरोधामध्ये खेळत असताना गौरव आपण पाहिलेत.
इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी, विपुलचं कमबॅक, एक तेरी एक मेरी, चांगलंच कमबॅक मैदानामध्ये करत असताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. मोहन गोल्ले आणि गुड्डू दलवी यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत टीम जायगावला. फुलटॉस, आडव्या बॅटनं फटका तिथे खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा याही बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा येतील, 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते सध्याच्या घडीला. धावा संघाची धावसंख्या धावफलकावर 31. गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू आहे, तो तुम्ही वापरू शकता कधीही. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षक आलेत महेश, एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते 32. 32 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावर षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतायत. सध्याच्या घडीला 4थं विपुलची गोलंदाजी आपण पाहतोय. सध्याच्या घडीला महत्वाचा खेळाडू आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गावदेवी खाटेकरने. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 4 षटकांची समाप्ती, 32 धावा धावफलकावर टीम जायगाव. पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न गौरव या खेळाडूचा राहिलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली, कलेक्शन खराब, 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता गौरवला मात्र रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. फोर ऑन द बोट, 34 धावा आहेत. इथे टाकलेला हा चेंडू पडल्यानंतर वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतं आणि इथे चेतनला आता परतावा लागेल रनआउटच्या रूपामध्ये. हा दुसरा धक्का या षटकामध्ये रनआउटच्या रूपाने. फलंदाज बाद. चांगलीच गोलंदाजी राहिली या षटकामध्ये विनायकची. इथे टाकलेला हा चेंडू, बॅटची एज, ते जय च्या माध्यमातून डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक सिंगल येताना पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. प्रेम आम्हाला सांगतायत 35 ऑन द बोर्ड.
स्कोरच्या भूमिकेमध्ये प्रेम याला आपण पाहतोय. रजनी क्रीडा स्पर्धेमध्ये 5 दिवस प्रेम यांची अप्रतिम स्कोरिंग आपण पाहिली आणि सध्याच्या घडीला याही स्पर्धेमध्ये ते आमच्याबरोबर जोडले जात आहेत. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल पकडलाय रोहितने. 1 मोर विकेट डाऊन. सुनीलदादा आलम यांचा संघ आलेला आहे नांदगाव, गनसाई स्पोर्ट नांदगाव. भालूक टीमचे कर्णधार आपण संपर्क साधणं गरजेचं राहील, कारण मिड इनिंगमध्ये टॉस हा कंपल्सरी केलाच जाईल. ही महत्त्वाची सूचना. गनसाई स्पोर्ट नांदगाव टीम आपला कॅप्टन आपण पाठवून द्या. सुनील सर आपला कॅप्टन पाठवा. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 36 धावा, सॉरी 35 धावा आहेत. विनायकची गोलंदाजी आपण पाहिली. पहिला चेंडू जिथे 2 धावा आल्या आणि रनआउटच्या रूपामध्ये विकेट, तदनंतर रनआउटची विकेट आली, तदनंतर एक विकेट आली रनआउटची, तदनंतर एक धाव, पुन्हा एकदा विकेट आली. गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस आणि फुलटॉस बॉलला लॉंग ऑफला खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. फलंदाज बाद. हा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, विनायकची गोलंदाजी अप्रतिम राहिली. लेग बाईचा इशारा आला पंचांचा. इथे 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचंय. पंचांचा इशारा काय येतो तेही पाहायचंय आपल्याला. मला वाटतं एकच धाव असेल, कारण ओव्हर समाप्तीचा इशारा पंचांनी दिला होता. एक धाव आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 37. 37 धावा आहेत, 38 धावांचं लक्ष, आणि त्या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात आपण समालोचन कक्षामधून. आवाज ऐकूयात. व्हॉइस ऑफ घारिवली, व्हॉइस ऑफ कल्याण, रोशन संते सर यांचा आवाज. धन्यवाद.
कमेंट्री बॉक्स. सो मच. निखिल ठोंबरे सरांचा आवाज आपण ऐकला आणि बनवल्या 5 षटकांमध्ये 37 आणि 38 रन टू विन. 38 धावांचं लक्ष्य आहे. आई गावदेवी खाटेकर या टीमसमोर घरच्या मैदानावरती खूप चांगला परफॉर्मन्स केला आहे आई गावदेवी खाटेकर या टीमने या पहिल्याच मॅचमध्ये. सकाळचं हे सत्र आहे, थंड वातावरण आहे, थंडीचं सीझन सध्या सुरू आहे आणि या थंड वातावरणामध्ये टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि 37 धावांवरती थांबवलं आहे जायगाव या टीमला. नेक्स्ट मॅच आहे भालुक बी आणि नांदगाव या 2 संघांमध्ये असेल. तिसरा सामना ओजिवली आणि कांदली या 2 संघांमध्ये असेल आणि शेवटचा सामना शिरोसेपाडा आणि बोरगाव. हे एकूण 8 संघ आहेत आजच्या या दिवसामध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण एन्जॉय करतोय. मोरिया प्रतिष्ठान खाटेकर आयोजित स्वर्गीय विराट स्मृती चषक 2024. सागरजी कापडी सर आणि एक नामवंत पंच धर्मेंद्र वर्मा सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल या आजच्या दिवसामध्ये. जायगाव संघाने थोडंसं निराश केलं, अपेक्षित खेळ होऊ शकला नाही आहे पहिल्या इनिंगमध्ये जायगाव या टीमचा. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं आहे आई गावदेवी खाटेकर या संघाचं. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतो आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत विनायक आणि समाधान ही जोडी आणि गोलंदाजी मार्कवरती शिवम. 30 चेंडू आणि बनवायच्या धावा 38 या सामन्यामध्ये. शुभम आहेत गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज विनायक. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. टेन क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. 30 चेंडू आणि बनवायच्या धावा 38 या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी खाटेकर या टीमला. घरचं हे मैदान आहे, होम ग्राउंड आहे, ॲडव्हान्टेज असेल आणि तो ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न आई गावदेवी खाटेकर संघ करेल. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झाले होते आणि चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज शुभम या पहिल्या षटकामध्ये. कारण की शुभमला माहिती आहे 38 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि या ग्राउंडवरती धावा होत आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. समाजसेवक उद्योजक लक्ष्मणजी तानले साहेबांचे इथे आगमन होते. साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सलग चाला हा तिसरा डॉट बॉल. आमच्यासोबत संदीप आहेत, आमचे ऑफिशियल अपडेटर. निलेश देखील आहेत. कॅमेरामन आपण पाहतोय. काशीनाथ, सौरभ आणि गणेश ही संपूर्ण 10 क्रिकची टीम. दीपक जाधव देखील उपस्थित आहेत. कुणालजी म्हात्रे जे फाउंडर आहेत आणि त्यांची ही संपूर्ण टीम आपण पाहू शकाल 10 क्रिकची. आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सलग चाल आहे. हा चौथा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन, अचूक लेंथ आपण पाहतोय. लाईन लेन चांगली आहे शुभमची. 38 धावा डिफेंड करायच्या आहेत. विके ऑन स्ट्राईक. लक्ष्मणजी तानले साहेबांचे इथे आगमन होत आहे. साहेबांचं वेलकम करूया आपण. आणि सलग चाले हा 5वा चेंडू डॉट. आजच्या दिवसातील पहिले मेडन षटक येईल का? या स्पर्धेमधील पहिले मेडन षटक येईल का शुभमच्या माध्यमातून? सलगचे 5 चेंडू आले डॉट. विनायक
संघर्ष करतो या मॅचमध्ये. 38 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 आणि या मॅचमध्ये कमबॅक झालंय जायगाव या टीमचं. ओव्हर द विकेटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धर्मेंद्र वर्मा सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ जुन्नर आणि व्हॉइस ऑफ मुरबाड म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. निखिलजी ठोंबरे सर आहेत, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनीच आम्हाला इन्व्हाइट केलं आहे आणि सर्व आयोजन समितीचं मी आभार मानतो आहे. मोरिया प्रतिष्ठान खाटेकर यांचं देखील त्यांनी मला इथे संधी दिली. ओव्हर द विकेटने शुभम सॉफ्ट हँडने खेळत आहे, सेन्सिबल बॅटिंग. कारण की माहिती आहे विनायकला की शुभम खूप चांगला गोलंदाज आहे आणि त्याला सन्मान देणे देखील गरजेचं आहे. एकच धाव बॅटने आली, एक धाव वाईडने आली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 2. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 36 धावांची अजूनही गरज आहे. सन्मान आपण करूया. लक्ष्मण तांडले साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. सदाशिव खाटेकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण लक्ष्मणजी तांदले साहेबांचे इथे आपण सन्मान करायचा आहे. समाजसेवक, उद्योजक, त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आहे ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती मायेची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचे इथे विशेष सन्मान करूया. नेक्स्ट मॅच आहे भालुक बी आणि नांदगाव या दोन संघांमध्ये. गोलंदाजी मार्कवरती मयूर येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये गिअर चेंज करावा लागेल विनायकला. चांगला खेळ करावा लागेल. स्विच हिट इनफिल्डच्या वरून पाठवलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. तिसरा आहे आणि चौकार लगावलाय. मयूरचं स्वागत केलंय चौकाराने. फुलटॉस चेंडू, कीपर बीट, बॅट्समन बीट. चेंडू जाईल लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईट +4. पंजा मिळतोय बॅटिंग करणारे आई गावदेवी खाटेकर या टीमला. विनायक बॅटिंग करतो आणि विनायकसाठी सुवर्ण संधी येते. आनंदवाडी ग्रामपंचायतचे कार्यसम्राट उपसरपंच लक्ष्मणजी तांदले साहेबांकडून विनायकसाठी सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपये. पुन्हा एकदा ऑन साईडला स्विच हिट, गॅपमधून स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. दोन चौकार आलेत. जर तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला तर कार्यसम्राट उपसरपंच आदरणीय लक्ष्मणजी तांदले साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल विनायकसाठी. जो विनायक पहिल्या षटकामध्ये संघर्ष करत होता तोच विनायक आपण पाहतोय आक्रमक झालाय. आक्रमक बॅटिंग तो करतोय या मॅचमध्ये आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे आई गावदेवी खाटेकर या संघाने. फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 15. जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे गोलंदाज मयूर यांचं. अतुल पष्टे पाखरू यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत जायगाव या टीमला. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा
आनंद घेत आहेत घर बसल्या, त्यांचं देखील आपण करूया स्वागत, वेलकम या स्पर्धेमध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा मोरिया प्रतिष्ठान खाटेघर आयोजित. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि नो चेंडू घोषित केलेला आहे. यस, फिल्डिंग व्यूहरचना ही चुकीची आहे हे सांगत असताना पंच आपण पाहतोय, कारण की एका दिशेला आय थिंक 6 खेळाडू आहेत. ते सांगत असताना सागर कापडी सर. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, धावसंख्या 16. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 22 धावांची गरज या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आपण टॉससाठी इन्व्हाइट करतोय निखिल सर, नांदगाव आणि भालुक बी. भालुक बी संघ आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे, कारण की नांदगाव या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. फ्रीट आहे आणि स्विच हिट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. खाटेघर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. साहेबांचे इथे आगमन होत आहे. दादा वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय विराट स्मृती चषकाचं हे आयोजन. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे मोरिया प्रतिष्ठान खाटेघर आयोजित. सोमनाथजी खाटेघरे साहेबांचं देखील आगमन होतं. वेलकम साहेबांचं आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. समाजसेवक, उद्योजक आणि एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून साहेबांची ओळख आहे. धावसंख्या 22, 22 धावा. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट म्हटलं तर दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं, लगा तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो ताली नाही तो गाली, हे समीकरण असतं या स्विच हिटचं. याआधी षटकार लगावला, टाळ्या वाजल्या आणि हा चेंडू डॉट खेळले तर थोडीशी निराशा देखील आपण पाहिली डगआउटमध्ये. सॉफ्ट हँडने खेळतायत. टेस्ट मॅच निखिल सर सुरू आहे आणि ते चित्र आपण पाहिलं या चेंडूवरती. आणि तिसऱ्या पंचानं रेफर केलेला आहे सॉफ्ट सिग्नल, नॉट आऊट आहे. आणि आपण चेक करूया, तिसऱ्या पंचांना नक्कीच रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आऊट आहे. रनआउटसाठी पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोरिया प्रतिष्ठान खाटेघर आयोजित स्वर्गीय विराट स्मृती चषक. सॉफ्ट सिग्नल नॉट आऊट आहे आणि अत्यंत क्लोज हा निर्णय आपण पाहतोय आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टेक्निकल टीम संदीप आमच्या सोबत आहेत. 10 क्रिकचे ऑफिशियल. नॉट आऊट आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15.
धावांची गरज आहे. अजूनही स्ट्राईक मिळत नाही समाधानला. विनायक स्ट्राईक एंडवरती आहेत. ज्याप्रमाणे पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती एक धाव घेतली त्याचप्रमाणे दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती एक धाव घेतली आहे विनायकने. विके 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. भालूक बी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी, कारण की नांदगाव या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्कवरती शुभम येत आहेत. ज्या शुभमने अवघ्या 2 धावेंचं षटक हाताळलं होतं पहिलं, त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे या तिसऱ्या षटकामध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय धर्मेंद्र वर्मा सरांचा. मिळते एक धाव. अवांतरण धावसंख्या 1ने पुढे जाईल 24. निसर्गाच्या कुशीमध्ये असलेले हे गाव आहे खाटेघर आणि या गावातील एक नामवंत क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, स्वर्गीय विराज स्मृती चषक. मोर्या प्रतिष्ठान खाटेघर आयोजित 14 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 22 फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. डीप स्वीपर कव्हरला थोडीशी फंबल झाले आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 25. 13 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टाळ्यांचा गजर होतोय कारण की समाधानला पहिल्यांदा स्ट्राईक मिळते या मॅचमध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 26. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आई गावदेवी खाटेघर या संघाने. बारा धावांची अजूनही गरज. या सामन्यावरती मजबूत पकड. यावेळेस क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. चेंडू पर्यंत राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलंय. येतोय डॉट बॉल. सुनील आणि धावबाची संधी देखील आहे. फलंदाज होईल बाद आणि लागतोय हा पहिला मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या आई गावदेवी खाटेघर या टीमला. फलंदाज विनायक बॅक टू द पविलियन. अजूनही 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. मनोज आलम साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. मनोज आलम साहेबांना विनंती आहे. 8 धावा पाहिजेत. 2 चेंडू आणि 2 षटकार लगावले कुमारने तर 500 रुपयांचं पारितोषिक. योगेशजी खाटेघरे साहेबांनी ATM ऑन केलाय या सकाळच्या सत्रामध्ये. ऑन साईडला शॉर्ट ऑन बॉल केला. डीपमध्ये फिल्डर आहेत. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 31. 31 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे धावा 7 या मॅचमध्ये.
चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. शुभमने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. इनफिल्डच्या वरून खेळत आहेत, चांगला स्ट्रोक आहे. डीपमध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. आणि धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32-12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 6. बारा चेंडू आणि 6 धाव बनवायचे आहेत. कार्यसम्राट उपसरपंच लक्ष्मणजी तांदले साहेबांना विनंती असेल, साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या पुढील सामन्याचा भालुक बी आणि नांदगाव या 2 संघांमध्ये असेल या पुढील सामना. 12 चेंडू बनवायच्या धावा 6. या सामन्यामध्ये आई गावदेवी खाटेकर या संघाला, खाटेकर संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे समाधान, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करेल का? 12 चेंडू बनवायचे धावा 6. नवीन गोलंदाज गौरव येत आहेत. गौरव गोलंदाजी मार्कवरती. नांदगाव या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग फर्स्ट हा निर्णय आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नांदगाव संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. नांदगाव ऑन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पाच धावांची अजूनही गरज. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला डीपमध्ये. फिल्डर येतील शुभम फार वेगाने येत आहेत चेंडूवरती. उचलतील विशाल होते, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या एकने पुढे जाईल. 32 34 धावा. अजूनही 4 धावांची गरज आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या दिशेने, विजयाच्या उंबरठ्यावरती खाटेकर या संघाला. आपण पाहू शकाल ऑन साईडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि विजयाचा हा षटकार येतोय. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय आई गावदेवी खाटेकर या संघाने. आई गावदेवी खाटेकर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक. जायगाव संघ लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहेत मनोज आलम साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विनायक विके या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मनोज आलम साहेबांचे इथे आपण